त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आज नाशिक शहरात मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहात स्वागत करण्यात आलं. नाशिक महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखीचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. यावेळी महापौर, महानगरपालिका आयुक्त, लोकप्रतिनिधी, विविध मान्यवर तसेच प्रशासनातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातून आलेले हजारो वारकरी या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले. संपूर्ण परिसर विठ्ठल नामाच्या गजरानं दुमदुमून गेला. पालखी सोहळ्याचा आज तिसरा दिवस आहे. नाशिक शहरातील हा दुसरा मुक्काम आहे. स्वागत सोहळ्यादरम्यान महापौर हिमगौरी आडके यांनी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासोबत फुगडी खेळत पालखीचं अनोख्या पद्धतीनं स्वागत केलं. या प्रसंगानं उपस्थित वारकरी आणि नागरिकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. टाळ मृदुंगांचा निनाद, अभंगाचा गजर आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळं नाशिक नगरी पुन्हा एकदा वारकरी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.